नमस्कार, मी मेघा स्वागत करत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर शुभ दुपार. आता आहे ना मी आलेली आईची त्यांच्या वावरात आणि हा ऊस आहे त्यांचा. जेव्हा आहे ना 2-3 दिवस झाले तेव्हा नाही का तुम्हाला दाखवलेलं की याच्यामध्ये औषध मारायचं होतं याला. म्हणजे तर बाजरीला आहे ना चांगली कणसं आलेली आहेत आणि एकच नंबर बाजरी आहे, मस्त आहे. आले चक्कर मारायला. इथं काय होतं गाई? इथंच काकडी होती काय मग? हा ग, इथंच काकडी होती. होय, त्या काकड्या गेल्या. अयो, इथं लय पाणी साचलं आहे ना. बोरीचं झाड, बोर येतील काय? पहिलं आपल्या प्रत्येक बांध्याला असायची का ग बोर? काय भारी वाटायचं. का ग, तू काय करते इथं? तू पप्पांना सांगायला काय तू इथं? फोन आला पाहिजे कोणाचा? काय करते तू? पप्पांना सांगते का? उसाला पाणी सोडेन. लय लांब आहे त्याच्यामुळं. पप्पा तिकडं उभे राहिलेले आहेत. हे बघा, इथं पप्पा उभे राहिलेले आहेत. बाजरी भारी आली आहे ना. तर बरंच अंतर पडतंय ना, म्हणून आई इकडं उभी राहिलेली आहे. पण असं टायमर लावला तरी जमलं अगं. नाही का? नाही नाही, असं 2 साऱ्यांच्यावर म्हणजे पाणी सोडायचं आणि टायमिंग बघायचं एकदा किती लागते. पाणी असते ना, मी पण ती एक सरी भरत एक सरी नाही भरत. ऊस चांगला झाला आहे ना ग. पाठीमागच्या वेळेस आले तर लय बारीक होता. भाजी उपाटली होती तांदूळ त्याची. येळा दे ना, मी वडीत. आता याच्यात हे करायचे का? याच्यात ऊस लावायचं? आपण भाजी धन टाकू. ऊस लावायचे का धन ते टाकायचे? ऊसाला काय नाही ना, मग हे गवत गोळा करायला लागेल. लोटर मारलं का जाईन भोगा होईल. ऊस तोडायला आलाय का? ऊस जाईन ना आता दिवाळीला. स्टार्टिंगलाच जायला बसलाय है ना. चांगला आहे का ऊस? ऊस मग 22 कांडे. होय, अरे वा, बरं. बाजरी पण लय भारी ग है ना. कणीस भरायला लागले आता. आता एक दिवस जाणं भरते त्याला ह्या पाण्यावर. आता नाही लागायचं पाणी बाजरीला. नाही, इकडं पण एक फोटो काढू आपला. इथं औषध मारलं होतं तरी पण नाही, हरळ नाही जात आहे ना. नाही मारलं म्हणलं कापून नेऊ जनावरांसाठी. जनावरांना 2-3 वजी निघते एवढं कार्य. गणपतीला चांगल्या दुर्वा आहेत. पाणी पे ना. पिऊन आले मी. मग चहा नाश्ता काय तुला इथं? आता राहणार काय? पप्पांनी घेतले माझ्यासाठी. पप्पा मला न्यायला आलते ना. काय घेतली? शेंगदाण्याची बर्फी घेतली आणि चिप्स आणलेत. अजून शेंगा आणल्यात ना भाजून भुईमुगाची. बाजून आणलं काय तो? भरून पाणी फिरलंय. बोलायच्या ना आता हे झालं का ग? कुठे आहे काय मोर? ना आले ते काय मोर? अगं लय मोर. हे तो उडला उडला. आता आपण इथे नाही त्या मोकळ्या वावराने उठले ते जाणं. होय, परत भरायला यायचं. सकाळच्या 9ला येते का? तर आई ना सगळा भाजीपाला लावते आता इथं. त्यांना घरगुती भाजीपाला आणि मला पण येतं बरं का भाजीपाला. तुला देईन ना पिशी भरून. मला डायरेक्ट पुण्याला भाजीपाला पार्सल होते. तर चला, आईला लावायचे आता, पालक लावायचे. इळा कुठं गेला काय? एक तुझ्या इथे. तर आई ना अशा लाईनिंग मारते
आणि मग त्याच्यात ते शापून ते लावते ना गाई अशी लाईनिंग टाकून. हा असं उकरायचं, हे खुरप्याने काढायची सरी, त्याच्यात लावायची. पूर्ण शेपू उसात नाही लावायचं, फक्त आपलं घरगुती करायचे ना, त्याच्यामुळे काय करते असं थोडं थोडं याच्यातच लावते. लावायची. ऊसाच्या सरीला भाजी पण चांगली येते. एकदा ऊस मोठा झाल्यावर नाही, पण इथं विळा आहे तिच्या हातात, काय खुरप आहे, खुरप विळा. आणि अशी लाईनिंग मारते. आणि इकडे आहे ना अहमदाबाद गाव आहे इकडं, तिथं हरिपाठ चालू आहे आता सध्या. सप्ताह बसलेला आहे आईचा त्यांचा. आवाज येत असेल तुम्हाला. मारुतीच्या मंदिरात. मारुतीच्या मंदिरात हरिपाठ चालू आहे आता. तर दिवस पण मावळायला गेलाय आता, आम्हाला जायचंय आता घरी. या म्हणा भाजी खायला, या भाजी निघायला. भाजी निघायला लागल्यावर खायला या आई म्हणते. बरेच दिवस लागेल आहे ना ग, महिना सव्वा महिना. हा सव्वा महिना लागेल भाजी उपटायला यायला. धनिया पत्ताला टाइम लागतो ना. 1.5 महिना. 1.5 महिना. मेथीची 20 दिवसात. 21 दिवसात उपटायला मस्त लवकर येते. मग येते, लवकर येते. शापू शेपू पण लवकर येते. तर चला आता अंधार पडत चाललेला आहे, जायचंय घरी आम्हाला. त्यांनी परत लावला काय गाडी डाळिंबाचा बाग तिथं. हा, मासराने जाऊ. चला ठीक आहे, बाय.